मस्ती जीवावर बेतली की रात्र वेराची ठरली ते अजून समजलं नाही। मात्र फुलब्री इथे थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोघं जखमी आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्याने तातडीनं जखमींना रुग्णालयात दाखल केलं। छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेली एक कार कथड्याला धडकल्याने हा अपघात झाला, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातात मृत्यू झालेले तिघांची नावे सय्यद फारूक सय्यद माजेद, अरफात बागवान आणि रेहान सय्यद अशी आहेत। हे तिघेही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते। या अपघातात सय्यद उजेफ आणि शेख शारिक हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले हे 5 जण एकाच कारमधून फुलब्रीहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत होते। रात्री उशिरा बिल्डा फाट्याजवळून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट पुलावरील सिमेंटच्या कथड्यावर आदळली। धडक इतकी भीषण होती की चाकं सोडून काही शिल्लक राहिलं नाही। कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।